डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो। छत्रपती संभाजीनगर शहरात देखील घाटी रुग्णालयात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी घाटी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी एकमेकांना शुभेच्छा देत डॉक्टर दिवस साजरा केला आहे। दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून आपल्याला अनेक सल्ले दिले जातात। कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते। स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचवण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहिलं। प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवतो त्याची खात्री करतो। इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो। बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्यात येतो। अशातच आज आपल्या शहरातील घाटी रुग्णालयात देखील राष्ट्रीय डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी घाटी रुग्णालयाचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे, सुप्रिटेंडेंट सुरेश हरबडे, HOD लिंगायत सर, गरकल खैरे मॅडम, सोनवणे सर, विशेष कार्य अधिकारी अरविंद गायकवाड, मार्ड अध्यक्ष रोहन गायकवाड यांच्यासह सर्व डॉक्टर यावेळी उपस्थित होते। आज 1 जुलै डॉक्टर्स डे आहे आणि आपल्याला माहीतच आहे की भारतातील प्रसिद्ध डॉक्टर BC रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस आपण डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो। या दिवसाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर्सचं समाजातील काय स्थान आहे। डॉक्टरांना समाजामध्ये देवाच्या नंतरची महत्त्व आपण दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की यामुळं या पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य माणसांचा आणि समाजाचा वेगळा आहे आणि कोविड-19च्या नंतर आपल्याला डॉक्टरांचं महत्त्व समजलेलं आहे की डॉक्टरांनी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून, स्वतःच्या कुटुंबाचं याला धोक्यात घालून समाजाची सेवा केलेली आहे। समाजाला सर्वोच्च उपचार देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचवलेले आहेत आणि त्यामुळं आज डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे की समाजात वावरताना आपलं काय योगदान आहे, आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या वागण्यानं आदर्श निर्माण करून दिला पाहिजे आणि पेशंटच्या ज्या वेदना आहेत तर त्याला वेदनामुक्त केलं पाहिजे आणि हे वेदनामुक्त करताना स्वतःचं झोकून दिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की आज समाजातील बहुतांश डॉक्टर हे या बाबतीमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळं समाजामध्ये डॉक्टरांच्या महत्त्वाचं योगदान असल्यामुळं डॉक्टरांना परत मी एकदा सांगेल की देवाच्या पुढची स्टेज म्हणजे डॉक्टर असं महत्त्व दिलेलं आहे।